काय बोलतो? बोल आता काय बोलतो? न्यू बिजनेस उज्जैन में 20 रुपए 20 रुपए कभी आओ तो फोन करो घुमाएगा। कितने रुपए? कितने रुपए में? 500 रुपए में। टाइमिंग भाई 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 बघा का बघा भाई बघा काय 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 करतोय ना यार भाई बघा बघा क्या मेरे को बघा तुझं काय तू बघितलं झालं का? बघा 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 काय नको बघा चला तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आमचा उज्जैनमधील दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे महाकालेश्वरांच्या दर्शनाला. तर सगळेजणांची तयारी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. सगळ्या तयारी झालेली आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट मंदिरात जाणार आहे आणि मंदिरातून दर्शन घेऊन नाश्ता वगैरे करून निघणार आहेत ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. चला मग जाऊया आपण आता महाकालेश्वरच्या दर्शनाला. तर पाहू शकता आता रोहित आणि हितेशच निघायचं बाकी सगळे निघलेले आहेत. आत्ता वाजलेत सकाळचे 6:15 झालेत. लवकरच उठले ते बाकीचे. लवकर जाऊन फक्त आम्हाला दर्शन घ्यायचे महाकालेश्वरचं आणि तिथून डायरेक्ट जाणार आहेत आम्ही ओंकारेश्वरला पण आमचा आज स्टे होणार आहे. घे मार ड्रायव्हर मार ड्रायव्हर मार इथे मार ड्रायव्हर हो गया होई गावा. तर आम्ही आता रिक्षामध्ये बसलोय. एक 5 मिनिटाच्या अंतरावर काल भैरवचं मंदिर आहे. चालू मध्ये कर इकडे सामने चलो ना. राहू दे ना, आता नेतोय ना कुठे 10 रुपये घेणार आहे ना. 5 मिनिटाच्या अंतरावर फक्त काल भैरवाचं मंदिर आहे, तिथं आम्ही चाललोय. आमच्याकडे पण वेळ नाही कारण इथं चेकआउटचा टाइम 9च आहे आणि त्याच्यामुळे जास्त वेळ पण आम्हाला होऊ शकतो. त्याच्यामुळे जेवढी काय करता येईल तेवढं आम्ही करतोय. आम्ही चाललो आता मंदिराकडे. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा पूर्ण असं मार्केट आहे. आपल्याने महाकालाचा हा शर्ट घातले तसे आणि मी पण आता चेंज केला. मी पण आता इथे घेतला कारण की मला रात्री भेटलं नव्हतं. तर सगळ्यांनी असे महाकालचा शर्ट घातलाय आणि हा गमछा घातलाय. तर पाहू शकता तुम्ही सगळे कसे महाकालचे भक्त दिसत आहेत. चलो तुमची आज काय महाकालेश्वरांकडे काय मागणी काय तुमची आज? मागण्या भरपूर आहेत पण आता मी त्या अशा पब्लिक करू शकत नाही. कृपया मला क्षमा असावी आणि महाकाळ बाबा आपल्या सर्वांना यश देव आणि सुख समृद्धी देव एवढीच मी प्रार्थना करतो. धन्यवाद. चेतन शेठ, तुमची काय मागणी वगैरे काय महाकालेश्वरांकडे? आमची भरपूर काही मागणी आहे. फक्त सक्सेस होऊ देत, पूर्ण होऊ देत. महाकाल पूर्ण करेल ही आमची अपेक्षा आहे आणि ते होईलच. लागलाय कपालावर तर टिला गाडा ऐकतच नाही. भांडणं यांची त्या टिल्यावर ना. तर तिकडून पासवाली एंट्री आहे आणि इकडून ही जनरलवाली एंट्री आहे. तर इकडनं आपल्याला इकडनं जायचं जनरलने. पाहू शकता टिला काढण्यासाठी अलंकार किती नखरे करतोय. नुसतं त्याला रील बनवायचे. समजा नाही काय नाही स्वप्न्या काय
एक ही साइड से लगाओ ना, ये साइड आ रहे हो साइड कैसे हो जाएगा? बनाओ लेकिन एक ही साइड से बनाओ, उसको मुंह इधर उधर करने के लिए बोलो। एक नंबर। काय इथं लुटाचा जाम काय, जो येतोय तो पैसे मागतोय, जो येतोय तो पैसे मागतोय। दिया दिया उसने वही एक ही साथ में। पण 500 रुपये तर असेच गेले याचे त्याच्या वाटीवर। महाकालाचा जो असा टीका आहे तो असा लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही। सर्व असे महाकालांचे भक्त दिसत आहेत, खूप छान। चला चाललो मी मंदिराकडे। नाही या साईडून आम्ही गेलेलो होतो महालोक बघायला, सो याच रोडवरून आम्ही चाललो आता मंदिराकडे, कारण की ही जनरल लाईन आहे आणि तिकडे VIP लाईन आहे। पुढे 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 जाऊ। वाटते का आपण रात्री आलो होते। बस स्टँड आहे इथे, निशुल्क अच्छा तुम्ही आपले चप्पल वगैरे ठेवू शकता। हे ठेवा चला इकडंच, सगळ्यांचे चपले आम्ही इथेच ठेवतोय। तर काल ज्या महालोकला आलो होतो हाच तो महालोक, आणि इकडूनच आपल्या मंदिराकडे जाण्याची या साईडून वाट आहे। मंदिराकडे जातात, पाहू शकता लाईव्ह दर्शन। आणि गर्दी बघा किती आहे, ही लाईन आहे पूर्ण आतमध्ये दर्शनासाठी। हा ओंकारेश्वरचं जुनं मंदिर आहे। आतमध्ये मला काही व्हिडिओ व्यवस्थित काढायला भेटली नाही, पण तरी पण ही पब्लिक बघा। आमचा अर्धा एक तासामध्ये आमचं दर्शन झालं आहे। आणि हा ओंकारेश्वर हे ओंकारेश्वर मंदिर पाहू शकता। याच्या कालभैरव मंदिराच्या बाजूलाच ओंकारेश्वराचं असं हा जुनं मंदिर आहे। बाकीची आपली पब्लिक कुठे गेली रे? बाकीची पब्लिक आमची कुठं सटकली का माहीत नाही। आम्ही पण इथून दर्शन घेऊ। ओंकारेश्वर मंदिराची रचना बघा, पूर्ण असं दगडामध्ये कोरलेला हा मंदिर आहे। आणि बाजूलाच हा महाकालेश्वराचं मंदिर आहे। येतील चल तू। हा महाकालेश्वर मंदिराचा पूर्ण हा परिसर, आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, तर हे जेवढे शॉर्ट्स घेता येतील तेवढे मी घेतलेत। पाहू शकता असे मंदिर आहेत। नीलकंठेश्वर मंदिर, सर्व अशी भरपूर देवांची अशी मंदिर आहेत इथे। हे बघा याच्या खाली महाकालेश्वर मंदिराचं द्वार आहे। आणि पाहू शकता अनादी कल्पेश्वर मंदिर, छान असा हा प्लेस आहे। साफसफाई पण इथली भरपूर आहे आणि बघू शकता परिसर किती स्वच्छ असा हा परिसर आहे। हा आहे अनादी कल्पेश्वर मंदिर। बघू शकता त्याच्या बाजूलाच
केदारेश्वर महादेव असे वेगवेगळ्या देवांची अशी इथे मंदिर आहेत छोटी छोटी. हा आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. त्याच्या बाजूलाच आहे हा रुद्रकालेश्वर मंदिर. खूप छोटी छोटी मंदिरे या महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात आहेत. हे सतीमाता मंदिर. अशा प्रकारे महाकालेश्वराचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता पाहू शकता आम्ही प्रसाद पण घेतला आहे. ते चेतन शेट्टी पण प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि रोहित, अलंकार आणि हितेश हे आता प्रसाद आणायला गेलेत. इथून जाऊन आम्ही डायरेक्टली जाणार आहेत रूमवर. आमच्या रूमवरून चेकआउट करून आम्ही निघणार आहेत ओंकारेश्वरला. भेटू आपण ओंकारेश्वरला आता डायरेक्ट. एक वराडी मार, एक वराडी मार. क्या बात है आल्या. प्रकारे आमचं चेकआउट या हॉटेलवरून झालेलं आहे, शिप्राधामवरून. आणि आता आम्ही चाललो आहे ते ओंकारेश्वरला. तर त्याच्यासाठी आम्हाला पहिला बसस्टँडला जावं लागेल. आपली अजून पब्लिक आली नाही. तर आता इथून आम्ही निघालो आहे. मस्त असा हा हॉटेल होतं. इथली क्लिनिंग हायजीन एकदम परफेक्ट होती. काहीच वाटलं नाही इथं राहून. आता विनोद शेठ पण आलेत आपल्याला न्यायला. सोडणार आहे विनोद. आणि आता तिथनं बघूया कसं काय बस आहे काय काय. तो 2 रिक्षा घेऊन आला एक, कारण का लगेज पण जास्त आहे. त्याच्यामुळे 3-3 जण होतील ॲडजस्ट एका गाडीमध्ये. चला निघायचं का. अलंकार हमारा न्यू दोस्त उज्जैन में मिला है. मेले घूम गया था, पूरा घुमा देता है. चलो आता आपण उज्जैनवरून. बाय बाय उज्जैन. उज्जैन ओ करतोय. आले आले रे ऊ करतोय. तर अलंकार, चेतन आणि रोहित मागच्या रिक्षामध्ये बसलेले. पाहू शकता मागच्या रिक्षामध्येच येते. विनोद भाई बस स्टैंड किधर है अपना. उधर कौन सा वाला. अरे उधर जाने के ओंकारेश्वर के लिए बस स्टैंड नहीं है. बस स्टैंड में नहीं मिलेगी. उधर मिलेगी हिंदू रोड पे. ठीक है ले लो फिर उधर ही ले लो डायरेक्ट. नाश्ता करा ना पहले कुठेतरी. नाश्ता करना है. नहीं 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 रहने दो. नहीं नहीं ठीक है चलेगा कोई बात नहीं. तो भूख भी नहीं है. काय नाही 2 तासाची जर्नी 3 तासाची. तो तुम बस से जाओगे. हाँ शायद अभी वही तो अभी प्लान हुआ है. गाड़ी कर लेते हैं यार. चलेगा 300 रुपये लेना. ये बच्चे 300 काय झालं 355 आहे. मग याचं 47 मग एवढी जुनी रिक्षा आहे का. भाई ये जो नंबर लिखा है आपकी गाड़ी पे 3727. क्या भाई ये गाड़ी में से नंबर लिखा है वो 47. इसका गाड़ी का ये यूनिक नंबर. मतलब तेरा गाड़ी का 47 नंबर क्या. हाँ 47 ये रहा है.
ये सिटी में 47 गाड़ी दे रहा है क्या? किसी का भी नहीं. लई जुनी गाडी आहे. अरे बाबा तू सांग, आम्ही 2 वर्ष आधी आलो तेव्हा बाबा तेव्हा होती याकडे. 47 ओनली अपने पास ही है. भाई ये कितना चालू है ये रिक्शा को? मतलब 13 नहीं इधर चालू है कि रिक्शा ये इसको 2-3 साल हुआ. ई रिक्षा. 3 साल हुआ. ये आया कभी तुमने? इसका जो अभी जो इसका लॉन्च हुआ हे रिक्षा आहे. 2 साल हुआ. जब भीड़ वाला ना वहाँ का जो बना ना ये बहुत रिक्षा आहे बड़ी इधर. उसके बाद में ये यही रिक्षा है, ई रिक्षा. अरे इनको बस में ना हमारे ना ये टैक्सी नहीं ओंकारेश्वरची बसचे तिकीट ते फुल झाले होते, तर आम्ही पर्सनली इको मागवली. 2000 रुपये इकोवाल्याने घेतले. पण कुठेही न थांबता आम्ही नॉनस्टॉप इकोने ओंकारेश्वरपर्यंत पोहोचू. कारण की बसने गेलो असतो तर अजून 1-2 तास लेट झालो असतो आणि कसं आहे ते थांबत वगैरे गेले असते. तर आपल्याला ही इको परवडलेली आहे. शकता आता इको आलेली आहे आपली. बाकीचे आपल्या सामान वगैरे सगळं याच्यात ठेवला आहे आणि आता बसतात सगळे आतमध्ये. हा प्रवास आपला चांगला आहे कारण का बसमध्ये परत बॅगा वगैरे घेऊन सगळ्यांना जाम हालत झाली असते बेकार. आणि बसने कसं ते शेवटीला थांबतच गेलो असतो. हा कसं नॉनस्टॉप आपण जाऊ शकतो आणि आपला वेळ पण वाचेल. चलो निकलते हे ओंकारेश्वर. 400 रुपये कमिशन घेतलं ते. 400 रुपये. जाऊ दे आता आपल्याला काय करतो त्याला. तुम्ही ते बोल त्यांना जायला लागेल हे लागेल म्हणून सांगा नंतर. तर आता आम्ही निघालो आहे उज्जैनवरून. आता चाललो आमचा प्रवास आहे हा आता ओंकारेश्वरचा. बघा सगळेजण आता इकोमध्ये बसलेले आहेत. भाई चार्जर है क्या? सीपी नहीं क्या? हाँ? चार्जर चालू करो. हाँ? शांत हुआ है भाई, क्या हुआ रे तेरे को? उसका उपवास है. उपवास है यार, क्या यार. उसने हमें मन्नत मांगी है. हर सोमवार को मैं मन्नत रखता हूँ कि मैं हर सोमवार को क्या उपवास पकड़ूंगा. चेतन भाई का भी उपवास है. ये देखो काका पीके सैंडविच का है भाई ने. अरे ऊस पुढे ऊस आहे का? येणार का तू इकडं? ऊस उगतो का? पहाड़ ऊस नाही तो. ज्वारी आहे. हा काय हा ऊस आहे का? अरे ज्वारी हे ज्वारी येते का? ज्वारीचं कंच यायला समजा काय ना झाला शेतकरीवाला टीम डोक्याचा झाला. नाही त्यांची तर कुठे शेती करतात. हा बरोबर तुमच्याकडून शेती ना काळ कंपन्या नसते. हा बघा वातावरण बघा झालेलं आहे प्रवास करायला. अलंकार शेट या बाबतीवर तुम्ही काय बोलू इच्छिता तुम्ही? आम्ही मस्त निसर्गाची मज्जा घेतोय. आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. हा आम्ही बसतो काय तिथे ओंकारेश्वरला काय करणार तुम्ही? म्हणजे असं जाऊन आता तिथं दर्शन घेणार हा. ओंकारेश्वरचं. पहिले रूम बघणार. रूम जाऊन जरा आराम करायचं. अच्छा. तर जाणार मग ओंकारेश्वर दर्शन घ्यायला. हा अजून तर आपल्याला संध्याकाळी जायचे ती गंगा रिवर. तिथे आपल्याला गंगा आरती करायची आणि बोटिंग करायचं. आणि अजून काय हा अजून काय करणार एवढंच? अजून डाडान व्हिडिओ करणार रील्स फक्त 5 किलोमीटर राहिलाय ओंकारेश्वर. ओंकारेश्वरला आम्ही जाणार ना. आम्ही रूम घेणार. रूम मध्ये जाणार. आम्ही मस्त फ्रेश होणार आणि कपडे घालणार. आम्ही जाणार गंगा जल. आम्ही बोटिंग करणार आणि बोटिंग झाल्यानंतर आम्ही गंगा आरती करणार. गंगा आरती झाल्यावर आम्ही ओंकारेश्वर दर्शन घेणार आणि थेट जाणार. आम्ही नाश्ता करणार आणि झोपणार. आणि उद्या दुपारी आमचा असणार इंदोरचा पल्ला. आम्ही येणार इंदोरला. तर आम्ही इंदोरमध्ये जाणार पॅलेसमध्ये. पॅलेसमध्ये झालं तर इस्कॉन मंदिर. इस्कॉन बघितलं गेलं आम्ही इथं जाणार पाणी सांगणार आम्ही तसंच आम्ही आधी ओढणार. आता 5 किलोमीटर फक्त राहिलं ओंकारेश्वर मंदिर. आणि हा ओंकारेश्वर मंदिराच्या इथले हा बस स्टँड आहे. आणि हा बस स्टँडच्या इथून रिक्षा आहेत आपल्या. ही रिक्षा किंवा रिक्षा
इथून रिक्षा जाते डायरेक्टली मंदिराच्या इथे, ओंकारेश्वर मंदिराच्या इथे. बघून हॉटेल. तर आम्ही चाललो आता हॉटेल शोधायला. हॉटेल बघतो एखादा, कारण की आमचा स्टे आजचा इथेच आहे. पाऊस पडलेला दिसतोय खूप. बापरे. ॲक्च्युली इथं वाटतंय ओंकारेश्वर आणि महाकाल मंदिर उज्जैन हा 130 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि ह्या साईडला असं वाटतं की पाणी पडलं आहे, म्हणजे पाऊस पडला आहे इकडे. आम्ही चाललो आता कुठला शंकर हॉटेलमध्ये बघायला. जरा बघतो कितीपर्यंत जातं आहे काय नाही लॉजिंग. आम्हाला आता इथे रूम भेटलेला आहे. आम्ही आता फक्त बघायला आलो होतो. आता बाकीच्या पब्लिकला पण इकडे घेऊन येतोय. मस्त मस्त 4 बेडचा रूम आहे. आणि हितेश, तर अशा प्रकारे आम्हाला रूम भेटलेले आहे. आणि आता बाकीच्या पब्लिकला आपण इथे आणतोय. स्वस्त मस्त आपल्याला असे रूम भेटलेले आहे. बाकीच्या ठिकाणी 4,500 5,000 प्लसच इथे रूम आहेत. आणि 4 बेडची रूम आहे. 2 एक्स्ट्रा मॅट्रेस टाकणार आहेत सोबत आहेत सगळे. त्याच्यामुळे एकच रूम घेतली आणि 2 मॅट्रेस एक्स्ट्रा टाका सांगितले. ठीक आहे. आता बाकीच्या पब्लिकला मी घेऊन येतोय. हां चल घे, चल थांबला. चालत चालत हे सोडलाय आणि आपल्याला इथं चला आता चालत पायवारी. हे घे, आल्या आल्या. काय काय 100 रुपये बांद्रा काय. तर आमचं इथे चहा झालेला आहे आता. आणि आता चाललो आम्ही हॉटेलवर. काय करतो त्याला आता. चल जे आहे ते आहे, दाखवा लागणारच आहे. काय रे रिअली आपण सगळं जे आहे ते असं रिअल दाखवतो. हा रूम पण दाखवून आतमधले बाबा. रोड दाखव, इम्पॅक्ट पडला पाहिजे. ओंकारेश्वर बघा ओंकारेश्वरांचे इथले हे रोड. पाऊस पडतोय त्याचा. आणि अलंकार शेठचे हॉटेलचे काम चालू आहेत बघा. 5 स्टार हॉटेल डायरेक्ट. अलंकार शेठ काय बोलता, आपल्याला भेटाल ना पुढच्या वर्षी. कितना रूम का भाड़ा है. नवीन घेतले त्यांनी एमपीला खास खास फिरण्यासाठी घेतले. पैसे देऊन गेले कोण बोलला. अरे पाऊस आला रे, पाऊस आला. असं पाऊस नको बाबा, जा फिरायचे आम्हाला अजून. कुठे हे बाजूला झोपडी आहे तिथे. चल. अरे कुठे. अरे इथं पाऊस आहे. तर ह्या हॉटेलला आपण रूम घेतलाय. हॉटेल मानस सरोवर. तर पाहू शकता रिजनेबल रेटमध्ये आपल्याला इथे हा रूम भेटलेला आहे. सो काय तर आपण पोहोचलो आहोत हॉटेल सरोवरमध्ये. काय काय परत बोल. मस्त असा व्ह्यू इथे बघायला भेटतोय. आणि मंदिराचा व्ह्यू आणि असं मस्त इथे गॅलरी भेटते. हे ओके का. एक नंबर आहे बा. ठीक आहे. रिजनेबल रेटमध्ये परफेक्ट आहे. पाहू शकता असा हा या हॉटेलचा रूम आहे. 2500 मध्ये हा मला भेटलेला आहे. आणि 2 त्याला बेड पण सांगितलेत. 2 गाद्या सांगितल्यात. म्हणजे नंतर 2 जण कसे तरी ॲडजस्ट व्हायला पाहिजेत. स्पेस भरपूर आहे. वॉशरूम टी व्ही पण येणार काय काय लावा तुम्ही. मित्रांनो आता चाललो आपण ओंकारेश्वरांच्या दर्शनाला. आणि पाहू शकता इथं तयारी अजून चालू आहे.
ऍक्च्युली आपल्या पोरांना बोटिंग पण करायची आणि भरपूर असं प्लेस आहेत ते आज रात्रीमध्येच आम्हाला फिरायचे म्हणजे आज 12 वाजो 1 वाजो किंवा 2 वाजो किती पण वाजू दे आज पूर्ण एंडच करायचे आज ओंकारेश्वर. तर पूर्ण एंड करून आम्ही सकाळी निघणार आहेत परत इंदोरला. पाहू शकता काही यांची तयारी चालू आहे. स्वप्नील शेड बघा फोटो वगैरे काढायचे तर कसं टाकाडक टाकाडक सगळा निघाले. काय रे तू चेंज करत होता ना चेतन? आंबतवर चांगलं वाटतं तुला? मी तेच बोललो चांगलं वाटतं म्हणून. शेट निघालेला आहे आता आम्ही पण निघतोय सगळेजण. बघू आता जे जे प्लेस आहेत ते इकडचे प्लेस आम्ही पहिलं फिरून घेऊ आज रात्री आणि जर पॉसिबल झालं तर दर्शन घेऊन येते सकाळी दर्शन घेऊ. आपल्या हॉटेलची गॅलरी बघा किती मोठी आहे आणि शेट जरा फोटोशूट यांचं चालू आहे आणि पाऊस पण पडतोय. आम्हाला जायचं आता मंदिराकडे पण पाऊस पडतो त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो आहे. हे बघा हा हॉटेलचा एरिया. हॉटेल पूर्णपणे भरलेलं आहे. स्वप्नील शेठ पाऊस पडतोय काय करायचा? जायचं तर आहेच. पाऊस पडतोय आता बघतो आता कसं काय काय ॲडजस्ट होतंय कसं नाही. रिक्षा वगैरे बघायला लागेल. निघालो आम्ही मंदिराकडे जायला. इथे शेट खाली गेले. चला चाय माय त्याला माहिती आहे आता. पाऊस पडला तरी पण बघा चला आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनाला. हा अनंकर शेठ तुमची प्रतिक्रिया काय असेल याच्यावर? काय विषय? जाने वाले बोटिंग करते लिए घाट में घाट में बैठेंगे घाट पे बैठेंगे बोलतो. तर ही आहे श्री गजानन महाराज संस्थानाची शेगाव यांची धर्मशाला. तिथे फक्त फॅमिली अलाउड आहे. त्यांच्यासाठी कमी किमतीमध्ये तिथे रूम वगैरे अवेलेबल आहेत. तर पाहू शकता तुम्ही जर कोणी फॅमिली येत असेल तर त्यांनी या संस्थानामध्ये जावं कारण की बॅचलर लोकांना आणि सिंगल लोकांना अलाउड नाही तिथे फक्त फॅमिलीज अलाउड आहे. खूप मस्त असा हा प्लेस आहे आतमधला. तर आता आमचं प्लॅनिंग चालू आहे बोटिंगने जायचं. तर त्यासाठी बोटिंगवाला आहे बघतोय किती बोलतोय किती नाही. आपण चाललोय बोटीने. बोटीवाला बघू किती बोलतोय किती काय ते. परवडलं तर जाऊ बोटीने. काय विषय तुझा? अरे आपला इथेच दादा कसा इतर टायमाला काहीतरी काहीतरी बोलतच असतो. आता काय बोलतो इथेच दादानी व्हाईट शर्ट घातलेला आहे आमच्या. इथेच दादाचं असं म्हणणं आहे का तुमच्या नादाला लागून मी व्हाईट शर्ट घातलेला आहे. अच्छा आता आमची विषय असा आहे की आम्ही काय मी पर्सनली हा मी आणि मयूर दादा बोलतो आमचा. आम्ही तर काय बोललोच नाही त्याला तू व्हाईट शर्ट घाल का काय घाल. फक्त ऍक्च्युअली मी त्याला फक्त एवढं बोललो जाऊ दे घेऊ मिटून. चला मिटून घेणंच आहे आपल्याला. मिटून घेणं इथेच जाण्यासाठी काय आपण त्यांचं ऐक नाही आपल्याला. अरे बोटिंगला पाणी पण नाही राहिला. तर आम्ही चाललो आता बोटिंगकडे. ही आहे नर्मदा नदी. नर्मदा नदीचं पूर्ण पाणी असं आटलेलं आहे. फक्त थोडं थोडंच पाणी राहिलं आहे त्याच्यामधून ते बोटिंग चालू करतात. पाहू शकता अशा बोटिंग परिक्रमा करायला नेतात आणि दाखवतात ते कसं काय. त्याच्याबरोबर त्यांचा गाईड देखील असतो. आणि हा बघा हा आहे ओंकारेश्वरचं मंदिर. अरे सब एक ही है.
देश का भवितव्य मेरे पास है, ये नहीं ये गए तो कुछ नहीं, मैं गया तो देश अंधेरे में जाएगा। मिलने जाएगा उधर स्वप्न नुसती नाटकात होते साला पावता येतो एक्सीडेंट होता है क्या बोट बोट का, कभी हुआ है क्या? कभी टक्कर हो जाता है, कोई बीच में चलाते नहीं आता है, चलाने का देखा क्या? काला उभा राहता काय नाही, अरे पाणी पडतंय तुला काय काला कावेरी नदी पावर हाउस से होकर उधर जा रही है सर। अच्छा। और नर्मदा नदी डैम से होकर इधर जा रही है। अच्छा। यहाँ दोनों नदियों का संगम होता है, ये ओंकारेश्वर डैम है और वो पावर हाउस है। थोड़ा जयराजमन ले लो, जयराजमन कर लो सर। ये सगळ्यांनी या का जायला ना करू पीना है क्या? आचमन का मतलब ये होता है, तू इकडे बस ना, इथे बायका जादा लोड आहे, घे इथे मला पण घे, मला पण घे. ए पाणी घ्या जरा. माते की पब्लिक आपली चांगली आहे. चाललो आता मंदिराकडे. तर या नदीच्या इथून, नर्मदा नदीच्या इथून आपला रस्ता होता, इथून आपण चाललो आता पायऱ्या चढत या ओंकारेश्वर मंदिराकडे. खूप अजून चालायचं आहे. चला. तर अशा पायऱ्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी. आणि आजूबाजूला दुकानंही आहेत, फार फूल, नारळ, प्रसाद वगैरे.
तेवढा गुंतला तुम्ही नाही ना बोललो पण बघ तो बघ आणि मी बघा इथून पूर्ण लाईन आहे ओंकारेश्वर मंदिराकडे जायला. पाहू शकता किती लाईन आहे मंदिराकडे जायला आहे. पुढे चला. लाईन आहे, चालेल ना? हो चालेल, काही हरकत नाही. आता काय ओंकारेश्वर बाबाचं दर्शन करायचं तर एवढा पण त्रास सहन करावाच लागेल. तेव्हा आपले सर्व कष्ट हाती आहे आज ओंकारेश्वर मंदिरामध्ये. पाहू शकता किती रांगाच रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत. आता आम्ही पोहोचतोय ते ओंकारेश्वर मंदिराच्या द्वाराच्या इथे. पाहू शकता खूप अशी गर्दी तुम्हाला इथे बघायला भेटेल. खाली पण तेवढीच लाईन आहे, खाली पण तेवढीच लाईन आहे, वरती पण तेवढीच लाईन आहे. आमचा 1 तास तर इथेच गेला आहे. आता मंदिर थोडासा फक्त थोडा टाईम काढायचे. मंदिर जवळच आहे, मंदिराचा द्वार जवळच आहे. अशा प्रकारे ओंकारेश्वराचं दर्शन आमचं छानपैकी झालेलं आहे. आणि आता आम्ही निघतोय ते आपल्या चप्पल स्टँडकडे. तर पाहू शकता हा मंदिर आहे. आतून हा कळस आहे बाहेरचा, इथे आतमध्ये मंदिर आहे. आणि आता गंगा आरतीला आमचा चालू आहे जायचं प्लॅन. पाहू शकता ही नर्मदा नदी. चला मग आता गंगा आरतीला. गंगाला का नर्मदा? नर्मदा आरती का नंदा? आम्ही चाललो आता आरतीला. गंगा आरती का नर्मदा आरती? गंगा आरती का नर्मदा आरती? नर्मदा आरती आहे आता. गंगा नाही, त्याची आरती आहे आता. तर आम्ही चाललो आता आरतीला. 2 वाजता चालू होईल. वरून बघा कसं मंदिर दिसतो. काय व्ह्यू आहे ना, एक नंबर. अशा प्रकारे आम्ही नर्मदा आरतीला त्या पलीकडच्या घाटावर चाललो आहे. ओंकारेश्वरचं दर्शन तर आमचं व्यवस्थितपणे झालेलं आहे. आता फक्त ही आरती करायची बाकी आहे. सर्वांची एक इच्छा आहे की नर्मदा नदीची आरती आपण बघूया. त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, त्याच्यामुळे आम्ही आता काय करतो, अंदाज असेल तर आम्हाला इथून वरून जायला लागेल. पण त्यापेक्षा आम्ही सरळ आता बोटने तिथे 50-50 रुपये हा घेईल बोलतो. इथून त्या घाटापर्यंत 50-50 रुपये घेतील. तर आम्ही आता बोटीनेच जाणार आहेत. एक नंबर म्हणजे